मी ज्योतिष वास्तू विशारद वेदमूर्ती उमेश रमेश कुलकर्णी गुरुजी आपल्या सर्वांचं ज्योतिष वास्तू विश्व संशोधन केंद्र पुणे आयोजित 5 दिवसीय मोफत फाउंडेशन वास्तू वर्गामध्ये अगदी हृदयापासून मनापासून दणदणीत सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे आपण मंगलाचरण झाल्याशिवाय वर्गाला सुरुवात करत नाही. सगळ्यांनी ताठ बसायचं आहे, संथ श्वास सोडायचा आहे, मन शांत 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 झालेलं आहे. शांत 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 झालेलं आहे, प्रसन्न झालेला आहे. दीर्घ 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 श्वास घ्यायचा आहे आणि संथ 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 श्वास सोडायचा आहे. दिवसभरातला सर्व थकवा, डिप्रेशन, टेन्शन, दुर्विचार दूर 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 करायचे आहेत. दूर 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 करायचे आहेत. मन शांत 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 होत आहे, प्रसन्न होत आहे. मी पूर्णपणे निरोगी झालेलो आहे. माझा आत्मविश्वास दिवसेंदिवस वाढत आहे आणि वाढतच चाललेला आहे. मी शांत आणि सुरक्षित झालेले आहे अथवा झालेलो आहे आणि ह्या पवित्र शास्त्राच्या माध्यमातून मी जीवन यशस्वी केलेलं आहे, यशस्वी होत आहे. वास्तुशास्त्र हे भाग्यकल्प आहे, भाग्य परिवर्तन करणारं शास्त्र आहे. त्यामुळे जीवनातल्या सर्व समस्या, चिंता, दुःख, टेन्शन जे वास्तुशास्त्रामुळे आहे ते हे शास्त्र शिकून समजून घेऊन आपण दूर 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 करणार आहोत. आणि हे पवित्र शास्त्र शिकण्याची पात्रता माझ्या अंगी यावी अशी श्री सद्गुरुचरणा प्रार्थना करायची. आजपर्यंत आपण दुसऱ्यांसाठी आयुष्य जगलो, पण आजपासून स्वतःसाठी, स्वतःच्या आनंदासाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी आयुष्य जगायचं आहे. कारण एका एका कुटुंबाने बनत असतं ते एक राष्ट्र, आणि त्या राष्ट्रामध्ये प्रत्येक जण सुखी व्हायचं असेल तर सुरुवात देखील स्वतः पासून केली पाहिजे. आणि आपण सुखी झाल्यानंतर या शास्त्राच्या माध्यमातून आपण लोकांना देखील सुखी, समाधानी, आनंदी करण्यासाठी सहाय्यभूत व्हायचं आहे, होत आहोत. यासाठी हे पवित्र शास्त्र मी शिकणारच आहे असा दृढ निश्चय करायचा आहे आणि सद्गुरूंसमोर संकल्प सोडायचा आहे. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि संथ श्वास सोडायचा आहे. आकार, उकार आणि मकार हे स्पष्टपणे ऐकू येतील या पद्धतीने म्हणायचं आहे.
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. सावकाश डोळे उघडायचेत आणि जी प्रार्थना मी दाखवतोय ती म्हणायची आहे. भृगुर अत्री वसिष्ठश्च विश्वकर्मामयस्तथा नारदो नग्निजिच्चैव विशालाक्षपुरःकरः ब्रह्मः कुमारो नन्दीशो शौनको गर्ग एव च वासुदेवो निरुद्धश्च तथा शुक्रबृहस्पती अष्टादशेति विख्याता वास्तुशास्त्रोपदेशकाः संक्षेपेणोपदिष्टञ्च यन्मनवे मत्स्यरूपिणा वास्तुशास्त्रप्रवक्ष्यामि लोकानां हितकाम्ययाम् आरोग्यं पुत्रलाभं च धनधान्यलभेन्नरः. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गुरु परमगुरु परमेष्ठी गुरु परात्पर गुरु श्री सद्गुरु चरणारविंदाभ्यां नमः. प्रार्थना पूर्वक नमस्कारान् समर्पयामि. नमस्करोमि. जोरदार हातावर हात घासायचे आणि ती ऊर्जा आपल्या संपूर्ण शरीराला प्रदान करायची. जोरदार. मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल, गुरुजी असं करायला का सांगतायत? पडलाय का नाही पडलाय? पाहिजे या प्रश्नाचं उत्तर? पाहिजे का? जेवढे जण हात वरती करतील, ओके, 100 जेवढे करतील त्यांना या प्रश्नाचं उत्तर द्या. 100 रिॲक्शन मध्ये जाऊन 100 करायचे. ओके, एवढे कमी? 38, 39, 40, 60 करणं. 500 लोकांपैकी किती? ग्रेट. तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, ही जी ऊर्जा आहे, सगळ्यांनी कॅमेरे चालू करा रे. आपण चोरून शिक्षण घेतोय का आणि रोज सांगावं लागतं का? ओके, ही जी ऊर्जा आहे मित्रांनो, या ऊर्जेला अमृत ऊर्जा म्हणतात. काय म्हणतात? अमृत ऊर्जा. जी ऊर्जा आपल्या सहस्रार चक्रातून आपल्याला प्राप्त होत असते आणि सहस्रार चक्रातून आपल्या शरीरामध्ये ती ऊर्जा प्रविष्ट होत असते. मित्रांनो, या भूतलावरच्या एक अबाधित असा नियम आहे, जे जन्माला येतं ते संपतं आणि जी ऊर्जा जन्माला येते ती ऊर्जा कधीही नाश पावत नाही. ती ऊर्जा परिवर्तित होत असते. मग आपल्या शरीरामधून सहस्रार चक्रातून जी ऊर्जा आपल्या शरीरामध्ये प्रविष्ट होते ती ऊर्जा परिवर्तित होऊन कुठून ना कुठून तरी बाहेर पडणार. बरोबर का चूक? मग ती बाहेर कुठून पडते? तर मित्रांनो, ती ऊर्जा 3 ठिकाणाहून बाहेर पडत असते. एक, आपल्या दृष्टीतून. कशातून? दृष्टीतून. मित्रांनो, आता बऱ्याच जणांनी कमेंट्स छान केलेले आहेत.
त्यांना शेवटच्या दिवशी गिफ्ट तर मिळणारच. आणि बऱ्याच जणांनी कमेंट्स केल्यानंतरनं खाली एक शब्द टाकलाय, गुरुजी आपली कृपादृष्टी आमच्यावरती राहू देत. मग कृपादृष्टी म्हणजे काय? तर मित्रांनो, ज्या पद्धतीने कासव आपल्या पिल्लांना दृष्टीतून जगवत असते, त्याच पद्धतीने आई जी असते त्या आईची देखील एक दृष्टी असते. कोणती? करुणा दृष्टी, प्रेम दृष्टी, वात्सल्य दृष्टी. म्हणजे या दृष्टीमध्ये देखील एवढी ताकद असते मित्रांनो, की आपण ज्या नजरेने पाहतो त्या नजरेचा परिणाम देखील समोरच्यावरती होत असतो. म्हणून जर तुम्ही पाहिलं असेल की नजरेवरती कितीतरी गाणी आहेत. तुझ्या नजरेनं झालो ग मी गाह्याळ ग, नाही का? म्हणजे अव्यक्त जरी असल्या तरी ती नजर जी आहे ती व्यक्त असते. ती कुणाची नजर आहे याच्यावरती महत्वपूर्ण गोष्ट असते. ज्या पद्धतीने आईची वात्सल्य दृष्टी असते त्या पद्धतीने गुरुची अमृत दृष्टी असते. आणि ज्या शिष्यावरती आपले गुरु अमृत दृष्टी टाकतात, कृपादृष्टी कटाक्ष टाकतात, तेव्हा एखाद्या सत्शिष्याचं, 2 वेळा डबल अंडरलाईन, सत्शिष्याचं तत्काल कल्याण होत असतं. आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो नजर लागणे. नजर लागणे हा काय प्रकार आहे? तर दृष्टीचा भेद आहे. ज्या विचारांनी, ज्या ऊर्जेने आविर्भूत होऊन ती कटाक्ष टाकलेला असतो, ती ऊर्जा आपल्याकडे दृष्टीची दिलेली असते, त्याच्यानुसार त्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो. मग आपल्या वास्तूवरती होत असतो, आपल्यावरती होत असतो, आपल्या कार्यांवरती होत असतो, आपल्या कामांवरती होत असतो. मित्रांनो, आपला एखादा व्यवसाय अतिशय उत्तम चाललेला असतो, किंवा कुणीतरी काल मेसेज टाकला होता, गुरुजी वास्तुशांतीबद्दल बोला, वास्तुशांतीबद्दल बोला. मित्रांनो, आपण मस्त असं घर बांधतो आणि खूप परिश्रम करून आपल्या आपल्या क्षमतेनुसार आपण 1 RK, 1 रूम, 1 BHK, 2 BHK, बंगला, रो हाऊस, इमारत अशी बांधतो. आणि बांधल्यानंतर जगामध्ये कुणीही हे काम केलं नाही, या पद्धतीने अहंकार दाखवण्यासाठी, मोठेपण दाखवण्यासाठी आपण काय करतो? आपल्या आजूबाजूच्या जवळच्या सगळ्या नातेवाईकांना बोलवतो. बोलवतो का नाही बोलवतो? बोलवतो. आता तुम्ही मला सांगा मित्रांनो, की तुमची वास्तू 100% वास्तूप्रमाणे, नो डाऊट 100% वास्तूप्रमाणे वास्तू असल्यानंतर ना त्या घरामध्ये नकारात्मक व्यक्तीची ऊर्जा देखील कार्य करणार नाही. पण नेहमी लक्षात ठेवा, नावं पाठीमागे ठेवले जातात. धमक एवढी कुणाचीच नसते की समोर नावं ठेव. घरातून बाहेर गेल्यानंतर ना तिची खाण्याची पण भ्रांत होती. तिला आम्ही डबा द्यायचो, पण आता घर बांधलं नाही तर किती मिराज करते. आणला असेल नवऱ्याने इकडून तिकडून पैसे. म्हणजे मित्रांनो, तुम्ही प्रेमाने आपुलकीने त्या व्यक्तीला बोलवलेलं असतं आणि ती व्यक्ती आता हिचं कसं चांगलं होतंय बघतेच. अरे यार, हा माझ्या पाठीमागून जॉबला लागला, प्रमोशन्स घेतलं, माझा अजून 1 RK 1 BHK आहे, यांनी 2 BHK बांधला, यांनी बंगला बांधला, याचं कसं चांगलं होतंय मी बघ. मित्रांनो, याच्यासाठी वास्तूमध्ये काही गोष्टी असाव्यात, ह्या तर महत्वाच्या आहेतच. पण तुमची वास्तू व्यवस्थित असताना देखील घराच्या बाहेर गेल्यानंतर नजरा लावणारे अनेक जण असतात. मग वास्तू शांतीला बोलवावं कुणाला? तर मित्रांनो, आत्ताच आपल्या बॅच नंबर 12, 13, 14, 15
आणि 16 या विद्यार्थ्यांची परीक्षा यशस्वी पास होऊन त्यांचा प्रमाणपत्र वितरण सोहळा नुकताच 20 तारखेला झाला पुण्यामध्ये. एवढा सुंदर झाला, एवढा सुंदर झाला. अर्थात आपल्या अनेक विद्यार्थ्यांचं अनेक कष्ट होते, बिचारे राबत होते. आपल्या ऑफिस स्टाफचंही कौतुक होतं, जॉबला उशिरा जात होते. तर मित्रांनो, 150-200 विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ एका लग्नाच्या सोहळ्यालाही लाजवेल एवढा उत्तम झाला. मग त्याच्यामध्ये अतिथी असतील, मुख्य पाहुणे असतील, प्रॅक्टिकल वास्तू व्हिजिट असेल विद्यार्थ्यांची, जी माझ्यासोबत ते करत असतात. त्यांना मी एक वास्तू व्हिजिट दाखवत असतो पुण्यामध्ये आल्यावर. हा एवढा सर्वोत्कृष्ट कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर आपण वास्तू विशारद पदवी दिली, वास्तुभूषण, वास्तुरत्न तर दिलीच. पण या व्यतिरिक्त ज्या विद्यार्थ्यांनी कमीत कमी वेळेमध्ये 50 पेक्षा जास्त वास्तू व्हिजिट केलेले आहेत, कारण आपल्या वर्गाचा एक नियम आहे, एक खासियत आहे की वर्ग संपायच्या आधी आपल्याकडे वास्तू व्हिजिट असतात. म्हणजे गुरुजींना जी फीज आपण भरलेली असते, ती फीज आपल्याला कार्याच्या माध्यमातून बाहेर मिळते. ते टेक्निक आपण पेड वर्गामध्ये पाहत असतो. ज्यांनी कमीत कमी वेळेमध्ये 50 वास्तू व्हिजिट केलेले असतात, तर त्यांना आपण वास्तू समृद्धी पुरस्काराने सन्मानित केले. ज्यांनी कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त वास्तू व्हिजिट करून 1,00,000 रुपये आणि 5,00,000 रुपयापर्यंत ज्यांनी पैसे मिळवलेले असते आहेत, अशा विद्यार्थ्यांना समृद्धी संपत्ती पुरस्कार दिला. अशा अनेक विविध पुरस्कारांनी आपण आपल्या विद्यार्थ्यांना, मग ज्यांनी 10,00,000च्या वरती केलाय त्यांना देखील पुरस्कार, आणि ज्यांनी या वर्षामध्ये जास्तीत जास्त वास्तू व्हिजिट केलेले आहेत त्यांना अचिव्हमेंट ऑफ द इयर, अचिव्हमेंट ऑफ द इयर, तर असेही पुरस्कारांचं आत्ता वितरण झालं. आणि एवढं सुंदर झालं म्हणून तुम्हाला सांगतो की बस, मुलं एकदम खुश. तुम्ही जर आपल्या ज्योतिष वास्तु विश्व संशोधन केंद्र या पेजवरती गेलात तर तुम्हाला तिथे फोटो देखील पाहायला मिळतील. हा कार्यक्रम झाला, संध्याकाळी आम्ही सगळे ऑफिसला आलो आणि ऑफिसला आल्यानंतर ज्यांना आमंत्रण देऊन काय जायचंय त्यांच्याकडे, उदाहरण जे आपले हितचिंतक असतात, स्वतःचं हित झाल्यानंतर त्यांचं चांगलं कसं झालं म्हणून चिंता करत बसणारे, अशांना हितचिंतक म्हणतात. अशा हितचिंतकांपैकी काही माझ्याकडे आले, कसा झाला गुरुजी कार्यक्रम. मी म्हटलं काय सांगायचंय तुम्हाला, ते काही मुख्य पाहुणे वेळेवर आले नाहीत, विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला हे, आणि एकदम कार्यक्रम फालतू झाला. ऑफिसमध्ये जे बाकीचे आपले विद्यार्थी वगैरे सगळे बसले होते ते माझ्या चेहऱ्याकडे बघतच बसले. गुरुजी असं काय चाललं.
तर ठेवा. बाबा, तुम्ही फक्त बघा, काही बोलू नका. तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवा. आणि माझ्यासोबत परत जोरदार हातावर हात घासा. एकदम जोरदार. तुमचे हात तुम्हाला पोळेपर्यंत जोरदार हात आहे का? जोरदार. आणि मित्रांनो, त्या हातामधून विशिष्ट ऊर्जा जी बाहेर पडते ती फील करा. फील करा. जाणवते? काय कल्पना दाफल जाणवतीये का? ग्रेट. ओके, सगळ्यांनी टाईप करून उत्तर द्या रे. जाणवतीये का? यस. ग्रेट. यस म्हणताय, हे सत्य आहे. यस 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 यस. मित्रांनो, जे सत्य आहे ते सत्यच आहे. मग मित्रांनो, ही जी ऊर्जा असते, ही ऊर्जा कोणती ऊर्जा आहे? तर ही ऊर्जा आपल्या सहस्रार चक्रामधून बाहेर पडणारी अमृत ऊर्जा आहे. म्हणून आपल्या वास्तूमध्ये कायम बायकोचा हातचा स्वयंपाक खराब झाला तर उचला आणि फेकून द्या, किंवा हाताला येईल ते फेका. असं करण्यापेक्षा अंघोळ झाल्यानंतर हात कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदम, प्रभाते करदर्शन करदर्शनम. मग समुद्र वसने देवी, पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शम क्षमस्व मे, असं म्हणून जोरदार सकाळी सकाळी हातावरती हात घासायचा. कारण संध्याकाळी रात्री झोपलेले असताना ती ऊर्जा आपल्यामध्ये स्टोअर होते. आणि स्टोअर झाल्यानंतर हातावर हात घासून दिवसभरामधले, चला इथं अजून एक उपाय सांगू का? दिवसभरात जर चांगली कामं व्हावं, कामं ठरलेली नियोजित व्हावी, याच्यासाठी आपला श्वास कोणता चालू आहे तो पाहायचा. नाकाचा श्वास. आणि जो श्वास चालू आहे
त्या बाजूचा पहिला पाऊल जमिनीवरती ठेवून उठायचं. आणि ती जी एनर्जी हातावर हात घासलेली, ती एनर्जी स्वतःच्या शरीराला डोळे मिटून स्वतः समोर इमेजिन करायचं आणि त्या शरीराला ती अमृत ऊर्जा प्रदान करायची. तुमच्या दिवसभरातल्या कार्यांना ती एनर्जी ऊर्जा प्रदान करायची. म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व विकास, आत्मविश्वास, तुमची दैनंदिनी आणि तुमची दिवसभरातली सर्व कामं सकारात्मक व्हायला मदत होते. काय व्हायला मदत होते? सकारात्मक व्हायला मदत होते. या व्यतिरिक्त मित्रांनो, जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या वास्तूमध्ये नकारात्मकता वाटेल, तेव्हा तेव्हा ही एनर्जी झोपेतून उठल्या उठल्या, माफ करा, फक्त रात्री तुमचा नियोग झालेला नसावा कंसात, कारण अशा स्थितीमध्ये घरात फिरू नये असंही एक शास्त्र आहे. मग अशा वेळेस ती ऊर्जा झोपेतून उठल्यानंतर आपल्या घरातल्या प्रत्येक कानाकोपऱ्याला पॉझिटिव्ह एनर्जी द्यायची आहे. बरोबर दिलीप जाधव, लक्षात आलं? ती एनर्जी आपल्या कानाकोपऱ्यातल्या वास्तूला द्यायची आहे, जेणेकरून आपली वास्तू जी असेल, ऊर्जा जी असेल, ती शुद्ध होते, हील होते आणि आपल्या घरामध्ये आपल्याला राहावंसं वाटतं. त्याच्यामुळे कधी कुणाला संवेदना व्यक्त करत असताना डोक्यावरून हात फिरवावा. आणि म्हणून गुरूंनी डोक्यावरतून हात ठेवला तर त्याच्या जन्मोजन्मीचं भाग्य उदयाला येतं मित्रांनो. म्हणून वरद हस्ताला अनन्यसाधारण महत्व आहे. आणि ही जी अमृत ऊर्जा असते ती हातामधून न्यूट्रल होत असते. म्हणून नमस्कार करत असताना एखाद्याच्या डोक्यावरती हात आपण ठेवतो. मग नमस्कार कसा करावा? तू थांब मी आलो, तू थांब मी आलो, तू थांब मी आलो. जणू देवाला फ्लँक किसच देतायत. किंवा काय गुडघ्यात, तुमची बुद्धी गुडघ्यात आहे, या पद्धतीने गुडघ्याला हात लावायचा आणि नमस्कार करायचा. तेही एका हाताने, दुसरा हात गेलेलाच आहे. नमस्कार करत असतानाही काही शास्त्र आहेत मित्रांनो. दोन्ही हातांनी नमस्कार करा, कारण एका हाताने नमस्कार केला असता पुण्याचा क्षय होतो. आणि मित्रांनो, वास्तुभूषण वर्ग जो आहे तो याच ऊर्जांवरती आधारित आहे. कारण आपल्या हातातून, म्हणजे एकतर हात उघडे ठेवले तर इथून ऊर्जा बाहेर पडते, आणि जेव्हा आपण हात बंदिस्त करत असू तेव्हा आपल्या हातामधल्या वरच्या पेरातून ऊर्जा बाहेर पडत असते आणि ती ऊर्जा आपल्या आज्ञाचक्राला भेदून देवासमोर किंवा आपल्यापेक्षा ज्येष्ठ व्यक्तीला कनेक्ट करत असते. म्हणून हात जोडून नमस्कार करायचा. किंवा आपल्यापेक्षा दैव असेल तर देवापासून मिळणारी ऊर्जा जी दृष्टीतून असते ती आपल्या हातातून आपल्या शरीरामध्ये व्यक्त व्हावी. कारण मोठ्यांच्या डोळ्यामध्ये डोळे घालून पाहू नये ही संस्कृती आहे. का? कारण आपली नजर जी असते, आपली ऊर्जा जी असते ती क्षीण होते. कारण मोठ्यांमध्ये ती ताकद असते आपली एनर्जी खेचून घेण्याची, देण्याची कुणाला माहिती नसते. म्हणून कुणाच्या डोळ्यात पाहू नये हे शास्त्रात सांगितले. काल का परवा मी एका विद्यार्थ्याच्या घरी गेलो होतो आणि त्या विद्यार्थ्याने सांगितलं, गुरुजी मला एक फोन आला, एक 2 मिनिटं म्हणजे 30 सेकंदाचा एक व्हिडिओ कॉल आला आणि त्या व्हिडिओ कॉल मधून मला हिप्नोटिझम केलं. तर मित्रांनो, नजरेची ही ताकद असते, लक्षात ठेवा. मग नमस्कार कसा करावा? तर नमस्कार दोन्ही हातात म्हणजे पायावरती डोकं ठेवून करावा सगळ्यात पहिला नियम. कारण तिसरी जी एनर्जी बाहेर पडत असते ती आपल्या पायाच्या अंगठ्यांमधून बाहेर पडत असते. कुठून? पायांच्या अंगठ्यांमधून बाहेर पडत असते.
आणि ती ऊर्जा आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून अंगठ्याच्या बाजूचा बोट आणि अंगठा ह्या दोन बोटांनी समोरच्या व्यक्तीचे अंगठे पकडावे, कारण ती अमृत ऊर्जा त्या व्यक्तीच्या पायाच्या अंगठ्यांमधून बाहेर पडत असते. ती ऊर्जा आपल्याला प्राप्त व्हावी म्हणून अंगठे पकडायचे आहेत. डोकं आपल्या पायावरती ठेवायचं आहे आणि वरच्या व्यक्तीने करुणामय दृष्टीने पाहून आपल्या हाताने डोक्यावरती हात ठेवून आशीर्वाद प्रदान करायचा असतो. अशा पद्धतीने पुरुषांनी साष्टांग नमस्कार करावा आणि स्त्रियांनी षडांग नमस्कार करावा. नमस्कार कुणाला करावा आणि कुणाला करू नये, तर पहिल्यांदा नको ना हे तुम्हाला नाही ना ऐकायचंय, ऐकायचंय का नाही ऐकायचंय? मित्रांनो, म्हणजे ही जी अमृत ऊर्जा जी असते, ही अमृत ऊर्जा आपल्या पायातून व्यक्त होत असते. आणि जेव्हा आपण दुसरीकडे कुठे जात असतो चालत वगैरे इत्यादी, ते जर चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या स्थानी, चुकीच्या वास्तू, चुकीच्या जागेत जर आपण जात असू, तर ती एनर्जी आपल्या पावलांना चिटकलेली असते आणि त्याच्यामध्ये जर आपण निगेटिव्ह झालेलो असू आणि अशा स्थिती जर बाहेर गेलो, तर त्या नकारात्मक एनर्जी आपल्याला आकर्षित होतात आणि ते आपल्या पायाच्या अनुषंगाने वास करतात. आणि मग आजकाल आपण डायरेक्ट घरामध्ये येतो, ते डायरेक्ट किचन मध्ये जातो. म्हणून पूर्वीची पद्धत आपल्या द्वाराच्या बाहेर, दरवाजाच्या बाहेर पाय धुण्यासाठी पाणी असायचं, जेणेकरून तुमची जी नकारात्मक एनर्जी आहे, ती नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक एनर्जी घरामध्ये येऊ नये म्हणून. पण आजकाल आम्ही तशाच चपला घालून येतो. आणि मित्रांनो, घरामध्ये चपलाचा जेव्हा शास्त्रामध्ये विचार केलेला आहे, घरामध्ये तर दूरच ठेवा मित्रांनो, दरवाजासमोर चपलाही काढायच्या नाहीयेत, महादोष आहे तो. पण आम्ही निर्लज्जासारखं आज घरात चपला घालून येतो आणि आम्ही काय पुढारलेले? मित्रांनो, खूप मोठे दोष आहेत, लक्षात ठेवा. म्हणून चपला नेहमी घराच्या बाहेर काढाव्यात. दरवाजा समोर जर चपला असतील, तर आपण जेवत असताना एखाद्या घाणीमध्ये एखादी गोष्ट बुडवली आणि ती जर आपल्या समोर ठेवली, तर जेवण जाईल का? जाईल का? काय महाजन, जाईल का? नाही जाणार. मग मित्रांनो, आपल्या एवढ्या पवित्र वास्तूमध्ये द्वाराच्या समोर जर आपण अपवित्र गोष्टी ठेवल्या, मग कचरा असेल, केर असेल, डब्बा असेल, चपला असतील, आणि तुम्ही घरामध्ये कितीही 100% वास्तूप्रमाणे वास्तू बांधली, देवधर्म केला, तरी तुमची वास्तू सकारात्मक कशी राहणार आहे? कारण वास्तूमधून ज्या पॉझिटिव्ह एनर्जी येणं गरजेचं असतं. मित्रांनो, दिवा तुम्ही कितीही लावा, दिवा हा पवित्र आहे, पण त्या दिव्याला जर वरतून तुम्ही ग्लास ठेवला, तर दिवा तेवत राहील का? राहील का? नाही राहणार, दिवा शांत होईल. मग याच पद्धतीने तुम्ही घरामध्ये कितीही उत्तम वास्तूप्रमाणे बांधा, देव धर्म, ध्यान, धारणा, पूजा, अर्चा काहीही करा, पण द्वारासमोर जर कचरा, कुंडी, चप्पल, घाण, अपवित्र द्रव्य, गटार अशा जर गोष्टी गेल्या असतील, तर मित्रांनो, घरातली एनर्जी न्यू पॉझिटिव्ह एनर्जी मध्ये कन्वर्टच नाही होणार आणि घरामध्ये असलेली एनर्जी ती दूषित होत जाईल. आणि याच्यामुळे तुमची वास्तू वास्तूप्रमाणे असून देखील तुम्हाला त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट, पॉझिटिव्ह एनर्जी मिळणारच नाही. कारण दरवाजा हे आपलं तोंड, हे जसं शरीराचं प्रमुख स्थान आहे, तसा आपला दरवाजा हा आपल्या वास्तूचा श्वास आहे, नाक आहे. ते जर तुमचं ब्लॉकेज झालं असेल, दूषित झालं असेल,
तर याच्यामुळे घरामध्ये येणारी एनर्जी ब्लॉक होतील, पॉझिटिव्ह एनर्जी. निगेटिव्ह एनर्जी आकर्षित होतील आणि ह्याच घरामध्ये जातील. आणि आपण गुरुजी एवढ्या रेमेडी केल्या, अमुक केलं तमुक केलं, म्हणजे आपल्याला मोठ्या समस्या होऊ शकतात. पण दोष किती छोटा आहे, सहज आहे. पण जर तुमच्या वास्तूमध्ये आता कितीही दोष असले आणि हा एक दोष तुम्ही काढून टाकला तर किती पॉझिटिव्ह वाटेल. लाखो रुपये खर्च करायची गरज आहे नाही ना. लक्षात आलं. म्हणून पाय धुवून येण्याची परंपरा आपली भारतीय परंपरा आहे. मग मित्रांनो, आपल्या अंगठ्यामधून अमृत ऊर्जा बाहेर पडत असते. कशी? मुलं कुणाकुणाला आहेत? हँड राईज करा. मुलं. गुरुजी सगळ्यांना आहेत. मुलं झाल्यानंतर जेव्हा ते 1 ते 5 वर्षाची होईपर्यंत त्यांना एक सवय असते. कशाची माहितीये? अंगठा चोखण्याची. आणि त्यातल्या त्यात पायाचा अंगठा विशेषत्वाने तो चोखत असतो. कारण एखाद्या बालकाला आईच्या दुधाची जेवढी गरज असते तेवढीच गरज एखाद्या बालकाला अंगठ्यामधून बाहेर पडणारी जी अमृत ऊर्जा असते त्या ऊर्जेची ही गरज असते. कारण भगवान श्रीकृष्णाच्या अंगठ्यामध्येच अमृत ऊर्जा होती. म्हणून भगवान श्रीकृष्णांना जेव्हा त्या शिकाऱ्याकडून, भिल्लाकडून अंगठ्यामध्ये बाण लागला तेव्हा भगवान श्रीकृष्ण वैकुंठधामाला गेलेले. म्हणजे अंगठ्यामध्ये प्रत्येकाच्या काय असतं? अमृत ऊर्जा असते. आणि ती अमृत ऊर्जा आपल्याला प्राप्त व्हावे म्हणून अंगठे पकडून आपल्याला नमस्कार करायचा असतो. CLR क्लिअर? म्हणजे या गोष्टींचा आणि वास्तूचा संबंध तुम्हाला समजला असेल अशी मला अपेक्षा. मग मित्रांनो, नमस्कार कुणाला करू नये आणि कुणाला केल्याशिवाय राहू नये. तर वयोवृद्ध यांना कधीही नमस्कार केल्याशिवाय राहू नये. जे वयाने श्रेष्ठ आहे, ज्येष्ठ आहे. अजून एक इथे गफलत आहे मित्रांनो. समजा आता माझा मोठा भाऊ आहे. माझ्या मोठ्या भावाची बायको ही वयाने लहान आहे, मग माझ्यापेक्षाही. तर गुरुजी ती लहान झाली, मग तिने मला नमस्कार करावा का मी तिला नमस्कार करावा? तर मित्रांनो, इथे वयासोबत मानाचा देखील विचार केला गेला पाहिजे. लक्षात आलं? वयोवृद्ध. दुसरं ज्ञानवृद्ध. लहान आहेत पण ज्ञानाने वृद्ध आहेत, श्रेष्ठ आहेत, ज्येष्ठ आहेत, ते वंदनीय आहेत. त्यांना देखील वंदन करावं, नमस्कार करावं. तिसरं आहे तपोवृद्ध. जे लहान आहेत पण तप श्रेष्ठ आहे, अशा ह्या 3 व्यक्ती कायम वंदनीय आहेत. ज्ञानेश्वर महाराज 14 वर्षाचे होते पण सर्वांना वंदनीय आहेत. कारण ते तपोवृद्ध आणि ज्ञानवृद्ध आहेत. आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र, आपली पात्रता नाही हो ज्ञानेश्वर महाराज माऊली कोण होते हे समजून घेण्याची. आपली पात्रता नाही तुकाराम महाराज कोण होते हे समजून घेण्याची. त्याच्यामुळे ही जी व्यक्ती असतात ना, जे ज्ञानवृद्ध असतात, तपोवृद्ध असतात, हे स्वतःमध्ये स्वतः एक योगी असतात, तपस्वी असतात, साधक असतात. आणि म्हणून ह्या लोकांकडून जर आशीर्वाद घेतला तर तो कायम आपल्याला भरभराट प्रदान करतो. मग दुश्मन जरी असला मित्रांनो तरी त्याला नमस्कार करावा, कारण त्याच्या शरीरामध्ये अमृत ऊर्जा असते आणि ती ऊर्जा आपल्याला प्राप्त. मग नमस्कार कुणाला करू नये? तर आपल्यापेक्षा जे लहान आहेत, विशेषत्वाने वयाने, यांना कधीही नमस्कार करू नये. कारण त्यांच्यामध्ये देखील ही अमृत ऊर्जा असते. आपण जर त्यांना नमस्कार केला आणि ती ऊर्जा आपल्यामध्ये कमी असेल
तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, समोरच्याची एनर्जी आपण खेचून घेतो आणि याच्यामुळे समोरच्याला जगण्यासाठी जी अमृत ऊर्जा लागते ती कमी पडते आणि म्हणून समोरच्याचं आयुष्य क्षीण होतं. आपल्यापेक्षा लहानांना जर आपण नमस्कार केला आणि जर लहान मुलं आजारी पडायला लागले तर समजून जावा की त्या एनर्जीचा नकारात्मक परिणाम आपल्यावरती देखील होणार. त्याच्यामुळे लहान व्यक्तींना कधीही नमस्कार करू नये आणि लहान व्यक्तींनीही कधी म्हणजे मोठ्यांकडून नमस्कार करून घेऊ नये. मग वयोवृद्ध तपोवृद्ध असतील तर त्यांच्यामध्ये ते नमस्कार पचवण्याची क्षमता असते, लक्षात ठेवा. तुम्ही नमस्कार करता तर तो काही बिना फायद्याचा करता का? नमस्कार करताना काहीतरी पाहिजेच असतंय. काय स्मिता जाधव, बरोबर ना? लक्षात आलं? नमस्कार करताना विनास्वार्थाचा आपण कधीच नमस्कार करत नाही. गुरुजी माझं चांगलं होऊ दे, गुरुजी माझं कल्याण होऊ दे, बाबा मला आशीर्वाद असू द्या, बाबा माझा मुक्काम होऊ द्या, बाबा लक्ष असू द्या. आणि याच्यातून आपण समोरच्याला नकारात्मक एनर्जी देत असतो आणि त्याच्यातली पॉझिटिव्ह एनर्जी घेत असतो. आणि गुरु जो असतो ना मित्रांनो, त्याच्या वाट्याला तर खूप काही येत असतं. म्हणून लक्षात ठेवा, आपली पाप, आपली संकट, आपले चिंता, आपले विचार हे आपण गुरुचरणी, ज्येष्ठांच्या चरणी समर्पित करतो आणि ते त्यांना ग्रहण करावे लागतात. तुम्ही जर सोडला असेल, तुमची जर श्रद्धा गुरुप्रती तेवढी असेल, तुमचं शरीराचे शारीरिक संबंध नसून आत्मिक संबंध असतील. शारीरिक संबंध म्हणजे विद्यार्थी गुरु भेटला, वा वा क्या बात है, दोन शरीरच आहेत समोरासमोर नुसते आणि वैखरी वाणीतून गडगड बोलतायत चेहऱ्यावरती, तोंडावरती, पण मनात भाव नसेल आणि सोडलं तर मित्रांनो ते रिटर्न येणार. पण आत्मिक संबंध असतील, याची हृदयी त्याची हृदयी, जे आपल्या शिष्याला वाटते ते गुरुला समजलं पाहिजे आणि गुरुला काय म्हणायचं हे शिष्याला समजलं पाहिजे. असा जर शिष्य असेल, बघा मित्रांनो, मी विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळा सांगत असतो, शांत बसा रे, हा चल सोडतो विषय, बघू पुढे कधी. त्याला विश्वासच नसतो. गुरुजींना त्याचं कळालेलं आहे, प्रॉब्लेम समजलेला आहे, त्याचं महत्व कळालेलं आहे, गुरुजी यथायोग्य वेळी सांगणार आहेत. पण ते उरावरती बसून जाणून घ्यायचं असं जेव्हा असतं, तेव्हा त्या शिष्याचं, विद्यार्थ्याचं हित नसतं, हे लक्षात ठेवा. आणि जर गुरुने ते सांगितलं किंवा केलं, गुरु बोलले, तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्याची त्या वेळेला अधोगतीची लक्षणं असतात. म्हणून गुरुतत्व जे असतं, ज्येष्ठ लोक जे असतात, योग्य वेळेला योग्य गोष्टी बोलतात. सांगायचा तात्पर्य मित्रांनो, नमस्कार करत असताना आपण कुणाला नमस्कार करतोय ते पण खूप महत्वाचं असतं आणि आपण नमस्कार कुणाकडून करून घेतोय. जर भरपूर नकारात्मक व्यक्ती असेल, तुमच्यापेक्षा मोठी असेल आणि तुम्हीला त्यांनी नमस्कार केला, तर त्याचे नकारात्मक गोष्टी तुमच्याकडे येतात आणि त्यांनी तुम्हाला त्रास होतो. लहान मुलांना मोठ्यांनी नमस्कार केला तर आयुष्य क्षीण होतं आणि त्यांना जगण्यासाठी लागणारी ऊर्जा प्राप्त होत नाहीत, म्हणून त्यांचं आयुष्य कमी होतं असं म्हणण्याची भारतीय परंपरा. CLR क्लिअर? यस. तर माझ्या प्रिय मित्रांनो, प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 15 मिनिटं वर्ग जास्त घेणार आहोत. चालेल? चालेल का? मित्रांनो, कालच्या भागामध्ये आपण वेद जाणून घेतले होते. काय? वेद जाणले होते आणि वेदाचे उपवेद काय आहेत, वास्तुशास्त्र कुठून आलं, हे देखील आपण कालच्या भागामध्ये पाहिलं. मित्रांनो, आता वेद याचे दोन विभाग आहेत, एक मंत्र विभाग आणि एक ब्राह्मण विभाग. वेदो ही मंत्र ब्राह्मण भेदेन द्विविधा असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. वेदांच्या मंत्र विभागाला संहिता असे म्हणतात
तर संहितेवरती आधारित व्याख्येला अरण्यक असे म्हणतात आणि संहितेवरती आधारित भाष्याला ब्राह्मण ग्रंथ म्हणतात. मग वेदांच्या ब्राह्मण ग्रंथ विभागामध्ये अरण्यक आणि उपनिषद देखील समाविष्ट आहे. अरण्यक आणि उपनिषद यांचाही ब्राह्मण ग्रंथांमध्ये समावेश होतो. ब्राह्मण ग्रंथांची संख्या एकूण किती आहे गुरुजी? तर आहे 13. ऋग्वेदाचे 2, यजुर्वेदाचे 2, सामवेदाचे 8 आणि अथर्ववेदाचा 1. मित्रांनो, एकूण ब्राह्मण ग्रंथ जे आहेत ते 5 आहेत. ऐत्रीय ब्राह्मण, तैत्रीय ब्राह्मण, दुसरं तलौकर ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण आणि तांड्य ब्राह्मण, हे 5 ब्राह्मण ग्रंथ प्रमुख आहेत. मित्रांनो, ब्राह्मण ग्रंथ तर आपण पाहिले, पण एकूण उपनिषद देखील 108 उपनिषद आहेत. किती? 108 हे उपनिषद आहेत. मित्रांनो, उपनिषद म्हणजे काय जाणून घ्यायचंय. उपनिषद म्हणजे म्हणजे 8वा उपवासातला म्हणजे निषद, लक्षात आलं? म्हणजे आपल्यातली नकारात्मक एनर्जी घालून क्षणभरामध्ये देवत्वाजवळ घेऊन जाण्याची ताकद कोणत्या ग्रंथांमध्ये आहे आणि त्याच्यासाठी जे आचरण असावं लागतं ते आचरण पद्धती ज्याच्यामध्ये सांगितलेली आहे त्या ग्रंथाला उपनिषद असं म्हणतात. देवतांच्या जवळ घेऊन जाणारे. उपनिषदाचं दुसरं नाव अरण्यक असं देखील आहे. जे अरण्यामध्ये अभ्यास केला जातो ज्या ग्रंथांचा, त्याला अरण्यक असं म्हणतात. मग अरण्यामध्ये का अभ्यास करावा? तर मित्रांनो, सर्वसामान्य गृहस्थी व्यक्तीने जर ते मंत्र ऐकले, त्याचा अर्थ समजला, तर त्याला वैराग्य येऊ नये म्हणून अरण्यक ही ग्रंथ जे आहेत ही आज देखील वेद पाठशाळेमध्ये जंगलामध्ये जाऊन म्हणतात, वनामध्ये जाऊन म्हणतात, अरण्यामध्ये जाऊन म्हणतात. म्हणून मित्रांनो, आपलं घर स्मशानाच्या जवळ जाताना असू नये, स्मशानाला जाणाऱ्या रस्त्यावरती असू नये, स्मशानाजवळ असू नये. स्मशानामध्ये जळत असलेल्या प्रेतांचा धूर डायरेक्ट अथवा इनडायरेक्ट कोणत्याही पद्धतीने जर आपल्या घरामध्ये येत असेल तर असंही घर दोषयुक्त सांगितलं. म्हणजे अरण्यक जी आहेत ही अरण्यक आपल्याला आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन करून देणारे असतात आणि डायरेक्ट परिणाम आपल्या मनावरती होत असतो. कारण मंत्र म्हणजे काय? ऋग्वेदामधल्या मंत्र विभागाला संहिता असं म्हटलेलं आहे. मंत्र म्हणजे काय? गुरुजींनी तुम्हाला पहिल्या दिवशी मंत्र सांगितले, गुरुजींनी पहिल्याच दिवशी सांगितलं तुम्ही शेवटच्या दिवशी आलात की तुम्हाला गिफ्ट दिलं जाणार आहे, पण गुरुजी ते पाठवा, गुरुजी ते पाठवा. एकदा गुरुजींनी सांगितलं विषय संपला. गुरुजी ते मंत्र द्या. अरे गुरुजींनी सांगितलं तुम्हाला गिफ्ट देणार आहेत 5व्या दिवशी. मग गुरुजींनी एवढं मंत्रावरती भर दिलाय कशासाठी? अरे मंत्राने नुसत्या परिणाम होत असेल तर गरज काय लाख रुपये खर्च करण्याची? कारण मंत्राची व्याख्या मित्रांनो, मनांत्रायती 6 मंत्र आणि मित्राची व्याख्या मनान तारयते, म्हणजे मनाला तारणार, आधार देणार, मनाला मंत्रवणारा म्हणजे मार्गदर्शन करणारा, योग्य अयोग्य सांगणारा मित्र आणि मंत्री. लक्षात ठेवा, मंत्री म्हणजे ऑर्डर देणारा, मित्र म्हणजे सांगणारा आणि मंत्र म्हणजे मनाला तारणारा असतो. लक्षात ठेवा. म्हणून जीवनामध्ये जेवढी मंत्रांची गरज आहे तेवढीच मित्रांची देखील गरज आहे, लक्षात ठेवा. कारण मित्र हा मनाला
मंत्रून टाकत असतो. म्हणजे आपल्याला कितीही मोठं दुःख झालं, चिल कर, चल पार्टीला जाऊन येऊ म्हणण्याची धमक फक्त मित्रांमध्येच असते. कसला बायल्यासारखा लोळू 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 रडतो रे. लक्षात आलं? असं म्हणून तुम्हाला चिडवणारा आणि एखादा जोक सांगून दुःखामध्ये रडता रडता हसवण्यासाठी आपल्याला एक मित्रच असावा लागतो, हे लक्षात ठेवा. जे काम मंत्र करू शकत नाही ते काम मित्र करतात, आणि जे काम मित्र करू शकत नाहीत ते मंत्री करतात. लक्षात ठेवा. मंत्री म्हणजे आपल्या कंपनीतला बॉस थोडक्यात. मग जे काम मंत्र्यांना जमत नाही ते मित्र करतात, जे मित्रांना जमत नाही ते मंत्र करतात, आणि मंत्रानेही जे जमत नाही ते गुरु कृपेने होतं. लक्षात ठेवा. त्याच्यामुळे मन हे तारणार आहे आपल्याला. लक्षात आलं? मग कुणाचं बल वाढवतं? मन मंत्र हे मनाचं बल वाढवतं, मनोबल वाढवतं, मनोधैर्य वाढवतं. आणि मित्र गुरु जे असतात त्या मनोबलाला, मनोधैर्याला ऊर्जा देतात. कारण कोणताही मंत्र गुरुमुखातून आल्याशिवाय ऊर्जावान होत नाही. गुरु मंत्राशिवाय पुस्तकामध्ये असलेला मंत्र हा नपुसक मंत्र आहे, ऊर्जाहीन मंत्र आहे. त्याच्यामुळे गुरुमुखातून मंत्र असेल आणि त्या मंत्राची आपण उपासना करत असू तर कधीही तुम्हाला डिप्रेशन, टेन्शन, अनसिक्युरिटी, नाही का, अविश्वास, संशय इत्यादी गोष्टी निर्माण होणारच नाही. कारण गुरुमुखातून आलेला मंत्र हा ऊर्जांनी युक्त असतो, आणि ऊर्जांनी युक्त असलेला मंत्र हा तुमच्या मनाला तारतोच. लक्षात ठेवा. मनाला बलशाली बनवतो. बलशाली भारत हो. लक्षात आलं? बलशाली आपलं मन करून घ्यायचं असेल तर हे मंत्र सामर्थ्य, मंत्राची ऊर्जा आपल्याला लक्षात आली पाहिजे. आणि याच्यासाठी मंत्र आपल्याला येणं अत्यंत गरजेचं असतं. आणि या मंत्र विभागाला संहिता असे म्हणतात. म्हणून 10,652 मंत्र आहे ऋग्वेदामध्ये. एका प्रत्येक मित्रांनो आपल्या भारतीय अक्षरामध्ये आ आ आ ओ आ, आपण आई म्हणतो का? आई, आई वेदना, पण आई आनंदाचा सर्वोच्च टोक. म्हणजे एखादा आकार बदलला, मात्रा बदलली तरी त्याचा अर्थ बदलतो. तुम्हाला माहिती आहे? चिरकाल आणि चिरकाल. चिरकाल म्हणजे तत्काल, आणि चिरकाल म्हणजे दीर्घकाल. म्हणजे अप्राप्य लक्ष्मी प्राप्त्यर्थम प्राप्त लक्ष्मी चिरकाल संरक्षणार्थम, अनंत काळ. पण चिरकाल म्हणजे आत्तापर्यंतच टिकू दे. म्हणजे नुसता ऱ्हस्व आणि दीर्घ बदलला तर मंत्राचा अर्थ बदलतो. लक्षात ठेवा. इंद्र आणि वृत्रासुराची तर अत्यंत उत्कृष्ट कथा वेदांमध्ये आलेली आहे. तर सांगायचा तात्पर्य मंत्रांनो, ही जी उपनिषद आहेत ही उपनिषद आपल्याला देवत्वाजवळ घेऊन जाणारी आहेत. आणि म्हणून या उपनिषदांचा देखील एका उत्तम वास्तु अभ्यासकाचा अभ्यास असणं अत्यंत गरजेचं. म्हणजे मित्रांनो, एका उत्तम वास्तु अभ्यासकाचा अभ्यास काय काय असणं गरजेचं आहे सांगू? ऐकायचंय का? त्यांनी टाईप करा, हो गुरुजी मला शिकायचं आहे बरं का, मला शिकायचं आहे आणि त्यासाठी मला जाणून घ्यायचं आहे. MSMC असं टाईप करा. MSAC हा, चला MSMAC चला टाईप करा सगळ्यांनी. ओके. तर एका उत्तम वास्तु अभ्यासकाचा अभ्यास 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण. लक्षात आलं? मग ह्या गोष्टींचं सांगोपांग अध्ययन झालेलं असा. 64 कला, 32 विद्या, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण,
32 विद्या आणि 64 कलांचा अभ्यास एका उत्तम वास्तू अभ्यासकाचा असला पाहिजे. गुरुजी, एक वास्तुशास्त्र शिकलं तरी खूप झालं. मग मित्रांनो, कामशास्त्र, ज्याला आपण सेक्स असं म्हणतो, हे सायन्स, हे आपल्या वास्तुशास्त्रामध्ये येतं. माहितीये तुम्हाला? कारण हा विषय कामशास्त्राचा आहे. आणि कामशास्त्राचा, आणि जर तुम्ही प्राचीन मंदिराचा विचार केलात तर एका उत्तम अभ्यासकाला ह्या गोष्टींचीही माहिती असणं गरजेचं आहे. कारण अनेक मंदिरांवरती कामशास्त्राच्या मूर्ती आहेत. अजय जाजू, समजलं का? खजुराहोच्या मंदिरामध्ये अख्खं याला समर्पित मंदिर आहे. का मंदिर हे समर्पित आहे मित्रांनो? तर ह्या सगळ्या गोष्टींचा उपभोग घेऊन तू मंदिरात गेलास तर तुला मुक्ती मिळतील. पण तुझ्या अतृप्त इच्छा जर अतृप्त राहिल्या, तुला मुक्ती मिळणार नाही. म्हणून वास्तुशास्त्रामध्ये कामशास्त्राचाही समभाग आहे, सहभाग आहे. आणि म्हणून आपल्याला उत्तम रीतीने कामशास्त्राबद्दलही वास्तु अभ्यासकाला माहिती असणं गरजेचं असतं. मग नुसतं कामशास्त्र का नाही? गणितशास्त्र, सौंदर्यशास्त्र, गायनशास्त्र, कला वास्तुशास्त्राचा भाग आहे. एखाद्या ठिकाणी एखादी, आपण इंटेरियर म्हणतो की नाही, इंटेरियर डिझायनिंग, हे कशाचा भाग आहे? कलेचा भाग आहे. कला कोणती? चित्रकला. मग चित्रकला मित्रांनो जर उत्तम असेल तर त्या घरामध्ये जिवंतपणा आणण्याची ताकद आहे. आणि चित्रकलेचाही अभ्यास म्हणजे कलाशास्त्राचा, म्हणजे इंटेरियरचा देखील एका उत्तम वास्तू अभ्यासकाचा अभ्यास असणं गरजेचं आहे. मग वास्तू म्हणजे काय मित्रांनो? आजकाल तुम्हाला मला बावळटासारखी एकच गोष्ट माहिती आहे. वास्तू म्हणजे कुणीतरी येतो, बुवा असतो, भटजी असतो, एखादी बाई असते, काहीतरी आध्यात्मिक असते, असा वेड्यासारखा प्राणी वागणारा असतो. तो येतो, काहीतरी बघतो, काहीतरी सांगतो, काहीतरी पैसे घेतो, आम्ही देतो, लुटतो, लुटवतो. म्हणजे वास्तुशास्त्र झालं का? नाही. तर मित्रांनो, वास्तुशास्त्र म्हणजे, लक्षात ठेवा, वास्तुशास्त्र म्हणजे कला आहे. वास्तुशास्त्र म्हणजे जमिनीचं सायन्स आहे. वास्तुशास्त्र म्हणजे घर कसं बांधायचं, स्ट्रक्चर कसं उभं करायचं, फाउंडेशन कसं निर्माण करायचं, कॉलम कुठे कुठे उभे केले जातात, कसे केले जातात, त्याच्यासाठी ती जी तार असते, सळी असते, ती किती MM ची असली पाहिजे. म्हणजे याला स्थपती असं म्हणतात. मग तुम्हाला घराची माप, मोजमाप, फुटपट्ट्या इत्यादी घेता आलं पाहिजे. त्याला ताक्षकी असं ग्रंथामध्ये म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे नुसतं आलं आणि पोपटपंची सारखं चार भिंतीतलं बोंब म्हणजे बोलायला लागलं, पोपटपंची करायला लागला, म्हणजे वास्तुशास्त्र झाला का? नाही. एका उत्तम वास्तू अभ्यासकाला ह्या सगळ्या गोष्टींची किमान माहिती असायला हवी. तेव्हा खऱ्या अर्थाने तो वास्तू अभ्यासक म्हणण्याच्या लायकीचा होतो. नाहीतर तो पोपटच. लक्षात ठेव. लक्षात येते का मला काय म्हणायचंय? म्हणजे एका उत्तम वास्तू अभ्यासकाने ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला पाहिजे. बरं, वास्तू अभ्यासक असावा कसा? तर पहिला नियम लिहून घ्या, न क्रोधः. क्रोध करणारा वास्तू अभ्यासक असला नाही पाहिजे. न च मत्सराः, कोणाचाही द्वेष करणं, मत्सर करणारा वास्तू अभ्यासक असू नये. न लोभः. आता विनोद फणशिलकर म्हणतायत, गुरुजी तुमच्याकडून शास्त्र शिकलो, गुरुजी मी भारी शिकवलं, तुम्ही सगळं खरंय, पण गुरुजी त्या क्लायंटला मी 15,000 रुपये फीस सांगितली हो. घर किती स्क्वेअर फूट आहे, किती मोठं आहे, काही विचारलं नाही. पण गुरुजी घरात गेलो, काय ते झुम्मर, अहो 5 लाखाचं नुसतं झुम्मरच. गुरुजी दरवाजा बघावं तर 3 लाखाचा. अरे 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 अरे. आणि गुरुजी तिथंच वाटलं हो, 5,000 रुपये कमी घेतली. एवढं सगळं असताना मला मी सांगितली 5,000. त्याला कळत नाही का? अरे एवढं मोठं घर दाखवले त्याने, आपल्याला एवढी द्यावी. त्याची तर एवढी श्रीमंती आहे ना. मित्रांनो, असा मत्सर, असा लोभ चुकूनही वास्तू अभ्यासकाला असता कामा नये. माझी एवढी फीज मी एवढी सांगितलेली आहे,
हा ठीक आहे, माझे कष्ट जास्त झालेले आहेत म्हणून मी सांगणं वेगळं, पण याचं सगळं चांगलंय म्हणून मी मागून घेणं, तर हा असा लोभीपणा देखील त्याच्याकडे असता कामा नये. न क्रोधः न च मत्सरः न लोभः न अशुभामतीही. गुरुजी माझ्याकडून नुसती वास्तू व्हिजिट करून घेतली, पण मेल्या मुर्द्यानं फीजच दिली नाही. थांबा, आता पुढच्या वेळेस येऊ द्या, बरोबर काटा काढतो. मग गुरुजीने सांगितलेलं असतं, एखादा राजकारणी माणूस जर आला, लुबाडणारा माणूस जर तुमच्याकडे वास्तू व्हिजिटसाठी आला, तर त्याला धार्मिक कसं बनवायचं याचा एक उपाय आहे वास्तू वर्गामध्ये. गुरुजी तुम्ही जो तो उपाय सांगितलेला आहे ना, तो उपायच करतो. म्हणजे बघा, नुसतं दान धर्मच करतोय, घरात असलं नसलेलंही सगळं द्यायला लावतो, मला देत नाही का? तर अशा पद्धतीने न अशुभामतीही, कुणाचंही वाईट बुद्धीने कार्य करायचं नाही, कुणाचंही वाईट चिंतायचं नाही, हे लक्षात घ्या. कळतंय? असा जर वास्तू अभ्यासक असेल तर सगळ्यात पहिली वीट दगड कुणाच्या पायावर पडणार आहे, तर मित्रांनो आपल्या पायावरती पडणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे माझ्या प्रिय मित्रांनो, ही जी 12 उपनिषद आहेत, या 12 उपनिषदांमधली प्रमुख उपनिषद जी आहेत, तो ईशावास्यमिदं सर्वम ईशावास्य उपनिषद, केनोपनिषद, कठोपनिषद, प्रश्नोपनिषद, मांडुक्योपनिषद, मांडुकोपनिषद, मांडुक्य, ऐतर्य, तैतर्य, श्वेताश्वतर, बृहत आरण्यक, छांदोग्य आणि कौशितकी. मित्रांनो हे कठोपनिषद, क्या बात आहे, हो हो हो, कठोपनिषद. कठोपनिषदामध्ये यम आणि नचिकेताचा संवाद आहे. काय आहे? यम नचिकेताचा संवाद आहे. मित्रांनो ही गोष्ट मला सांगावी अशी वाटते, ऐकायची आहे तुम्हाला? मित्रांनो आज जीवनामध्ये अनेक जणांना निर्णयच घेता येत नाहीये. आता बघा मित्रांनो, तुम्ही इथपर्यंत तर आला, उद्या गुरुजी पेड वर्गाबद्दल माहिती देतील, बरोबर की नाही? आता प्रत्येकाला, आता किती जणांना पेड वर्गामध्ये ऍडमिशन घ्यायचंय, त्यांनी पीएमएस टाईप करा, पीएमएस. ज्यांना पेड वर्गामध्ये म्हणजे रेकॉर्डिंग असणार आहेत वर्ग, ओके, आणि नंतरनं 3 महिन्यानंतर त्यांनाच लाईव्ह पण असणार आहेत. तर किती जणांना पेड वर्गामध्ये ऍडमिशन घेऊन एक विस्तृत शास्त्र शिकायचं आहे, त्यांनी पीएमएस टाईप करा. मित्रांनो आता लक्षात ठेवा, अजूनही बऱ्याच जणांनी टाकलं नसेल, गुरुजी या वयामध्ये शिकून काय करणार, गुरुजी मला जमेल का, गुरुजी मला संस्कृत येईल का, गुरुजी लोक काय म्हणतात, गुरुजी पैसे नाहीत, अनेक कारण. मित्रांनो आपल्याला जर कॅन्सर झाला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीला कॅन्सर झाला, तर आपण असं म्हणतो का, गुरुजी मला वेळ नाही, डॉक्टर मला वेळ नाही? एखादा मेजर आजार झाला म्हणतो? नाही ना म्हणत. म्हणतो पैसे नाहीत, म्हणतो आई बाबांना विचारून सांगतो. कारण तुम्हाला तिथे विचारायची गरजच नसते, तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीला वाचवायचं असतं. वाटेल तेवढी रिस्क तुम्ही घेता की नाही घेत? मग मित्रांनो इथे आपलं स्वतःचं कल्याण होणार आहे, आपल्या कुटुंबाचं कल्याण होणार आहे, आणि एवढं सगळं असताना आम्ही पैसे नाहीत कारण देतो, वेळ नाही कारण देतो, पुढच्या वेळेस असे विविध कारण देतो, आणि मित्रांनो तोंडापर्यंत आलेला घास आपणच सोडून देतो, आणि मग आयुष्यभर बोंबलत बसतो, गुरुजी तोंडापर्यंत आलेला घास निघून जातो. अरे जेव्हा 10 घास निघून जातात तेव्हा पहिला घास तुम्ही सोडलेला असतो, हे लक्षात ठेवा. आणि त्याच्यामुळे 10 घास तुम्हाला सोडण्याची वेळ येते ना, योग्य वेळेला योग्य घास न खाल्ल्यामुळे. आणि मग जीवनामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये निर्णय कसा घ्यावा, हे यमनचिकेताच्या संवादामधून आत्मविद्या प्रकरणामध्ये आलेलं आहे. जाणून घ्यायचं आयुष्यामध्ये यशस्वी व्हायचं असेल तर कोणताही निर्णय कसा घ्यावा, त्याची निर्णय प्रक्रिया काय आहे, निर्णय चुकूच नाहीये म्हणून जाणून घ्यायचंय. ओके, ज्यांना जाणून घ्यायचं आहे त्यांनी यश टाईप करा. तर मित्रांनो
अख्ख्या भारतीय सभ्यतेमध्ये पुराणांमध्ये प्रामुख्याने दोनच व्यक्ती सदेह यमलोकामध्ये जाऊन भूलोकावरती परत आलेले. त्याच्यात एक अपवाद भगवान श्रीकृष्ण आहेत, पण मनुष्यत्वामध्ये असलेले दोन लोक, जे देवत्व नाहीत असे दोन लोक. एक, जेव्हा बायका नवऱ्यासाठी वटसावित्रीचं पूजन करतात, ती सावित्री यमलोकामध्ये सदेह गेलेली आहे. आणि वैश्रवा आणि नचिकेत त्याचे वडील यांच्यामध्ये थोडेसे मतभेद झाले. खरं तर ही छान कथा आहे सांगण्यासारखी, पण वेळेची मर्यादा लक्षात घेता आता विस्तृत नाही सांगत. का सांगू? मित्रांनो, एकदा नचिकेताच्या वडिलांनी मोठा यज्ञ याग केला आणि त्या यागामध्ये गाई ब्राह्मणांना दान केल्या. म्हाताऱ्या गाई ब्राह्मणांना दान करत असताना त्या नचिकेतासाठी चांगल्या गाई ठेवल्या होत्या. त्या नचिकेताने विचारलं, बाबा या यज्ञानंतर काही शिल्लक ठेवायचं नसतं, मला कोणाला दान देणार? बाबा पहिल्यांदा गप्प बसले. बाबा सांगा तुम्ही मला कुणाला दान देणार? बाबा दुसऱ्यांदा शांत बसले. बाबा तुम्ही मला कुणाला दान देणार असं तिसऱ्यांदा म्हटल्यानंतर त्या बाबांना क्रोध अनावर झाला. त्याच्यामुळे मित्रांनो, कोणत्याही परिस्थितीत क्रोध अनावर्ती होता कामा नये. क्रोधात भवती सम्मोहात, सम्मोहात स्मृती विभ्रंशः. क्रोधाने हिप्नोटाईज होतं आणि हिप्नोटाईजने स्मृती विभ्रंश होतो, बुद्धी भ्रष्ट होऊन जाते आणि त्या कालावधीमध्ये त्या क्षणामध्ये आपण काय करतो हे आपल्यालाही कळत नाही. म्हणून कधीही व्यक्तीने क्रोधी राहू नये. न क्रोधा, वास्तु अभ्यासन माणसाचा पहिला नियम न क्रोधा हा सांगितलेला आहे. क्रोधी असता कामा नये. आणि मग नचिकेताला वडिलांनी त्वा मृत्युं दत्वा, तुला मृत्यूच्या देवतेला दान दिलं असे म्हटले. आता वडिलांनी दान दिलेलं आहे मित्रांनो. म्हणून सदेह हा 8-10 वर्षाचा बालक मित्रांनो यमाच्या द्वारासमोर गेलेला आहे. आणि आपल्या वडिलांचा शब्द पाळायचा, वडिलांचा शब्द खाली पडला नाही पाहिजे, याच्यासाठी तो बालक सदेह मृत्यूलोकामध्ये गेलेला आहे. आणि नेमके त्या दिवशी घरामध्ये पाहुणे नाहीत, कारण नचिकेत विना अपॉइंटमेंट घेता गेला होता. यमदेवता दुसरीकडे गेली होती आणि त्याच्यामुळे 3 रात्र त्या नचिकेताला यमाच्या दरवाजामध्ये बसावं लागलं. कशामध्ये? यमाच्या दरवाजा. मग यम जेव्हा आले तेव्हा एक ब्राह्मण मुलगा माझ्या दरवाजामध्ये 3 रात्री उपाशी बसला आहे म्हणून त्याला आशीर्वाद दिला. 3 वर मागायला सांगितला. पहिला वर त्यांनी वडिलांची बुद्धी म्हणजे जे त्यांनी केले ते नाश करायला सांगितलंय. दुसरा आशीर्वाद मागितला की वडिलांकडून जे पाप घडले ते माफ करा. आणि तिसरा आशीर्वाद जो मागितला मित्रांनो, तो माझ्या वडिलांकडून असंच उत्तमोत्तम कार्य घडो अशा पद्धतीचा आशीर्वाद मागितला. यम आश्चर्यचकित, अरे ह्याला मी काही 3 मागायला सांगितलं, ह्याने स्वतःहून काय सांगितलं नाही. वत्स मी तुला अजून 1 वर मागायला सांगतो, माग. मित्रांनो त्यांनी 4था वर मागितला की आत्मविद्या म्हणजे काय, आत्मज्ञान म्हणजे काय आणि लोकांच्या हितासाठी असतं. लक्षात ठेवा. कशासाठी? लोकांच्या हितासाठी. मग यमाने, यमदेवतेने पहिला संदेश सांगितलेला आहे, श्रेयश्च प्रेयश्च मनश्च मे तत्सम संप्रयक्ती विविनक्ती धीरा. आत्मविद्या म्हणजे मानवाचं कल्याण कशामध्ये आहे ते प्रभो मला सांगा. तेव्हा यमदेवाने सांगितलंय श्रेयश्च प्रेयश्च मनश्च मेता. मनाच्या 2 संकल्पना आहे, श्रेयस्कर आणि प्रेयस्कर. श्रेयस्कर म्हणजे काय? गुरुजी 5 दिवस कशासाठी सांगतायत, विद्यार्थ्यांना का शिकवतायत? तर लोकांना हितकामी, लोकांचं कल्याण व्हावं म्हणून, लोकांच्या जीवनातल्या सर्व समस्या कमी व्हाव्यात,
संकटातून मुक्त व्हावे, हा कोणता मार्ग आहे? श्रेयस्कर मार्ग. प्रेयस्कर मार्ग काय असला असता? तुम्हाला घाबरवायचो आणि म्हणायचो मी आहे, लक्षात आलं, आणि तुम्हाला ऍडमिशन घ्यायला भाग पाडायचो, हा माझा प्रेयस्कर मार्ग असला असता. पण असे विद्यार्थी जे असतात हे भविष्यात जाऊन घातक ठरतात. याच्यासाठी श्रेयस्कर विद्यार्थी आले पाहिजेत, संस्कारांनी युक्त पाहिजेत, सिलेक्टेड विद्यार्थी पाहिजेत, कारण कचरा येऊन उपयोगाचा नसतो. आणि आपल्या आयुष्यामध्ये कचरा येतो म्हणून आपण दुःखी असतो. बापरे गुरुजी कसं? आता तुम्ही मला सांगा मित्रांनो, साखर जी आहे ही आपल्याला आवडीची आहे का? म्हणजे प्रिय आहे का? प्रिय आहे का? आवडत नाही का साखर? आवडते. साखर आवडत नाही असं कोणी आहे का? सगळे खातो. साखर काय? प्रेयस्कर. लिंबाचा पाला, लिंबाचा पाला आवडतो का? कोणी खातं का? नाही खात. बर, लिंबाचा पाला खाल्ल्यानंतर साईड इफेक्ट काय आहेत का? नाही. मग हे काय आहे? श्रेयस्कर. म्हणजे मित्रांनो, हिताचं काय आहे? हिताची गोष्ट म्हणजे श्रेयस्कर आणि आवडीची गोष्ट म्हणजे प्रेयस्कर. तर मित्रांनो, आपण नेमकं काय करतो? जे आवडीचं असतं तेच करतो, पण हिताचं असतं ते कधीच करत नाही. आता लक्षात घ्या, वर्गाला ऍडमिशन घेताना गुरुजींनी नॉलेज काय दिले याचा कुणीच विचार करणार नाही. बावळटासारखं गुरुजींनी जिनाच सांगितला नाही, गुरुजींनी किचनच सांगितलं नाही, गुरुजींनी टॉयलेटच सांगितलं नाही, गुरुजींनी काय वॉशिंग मशीन कुठं असावं सांगायचं. अरे हा अख्ख्या वास्तुशास्त्रातला फक्त 20% भाग आहे. आणि पहिल्याच दिवशी एका मिनिटात तुम्हाला वास्तुशास्त्र शिकवलं शॉर्टकटवाल्यानं. म्हणजे खरं वास्तुशास्त्र काय हा मला समजतच नाही. म्हणून लक्षात घ्या, इथपर्यंत तोंडापर्यंत आलेलं घास स्वतःच्याच हाताने बाहेर काढतील आणि स्वतःचं नुकसान करून घेतील. याला काय म्हणायचं? प्रेयस्कर. मला आवडलं म्हणजे मला आवडलं नाही म्हणून. पण जे कोणी निर्णय घेतील तो श्रेयस्कर मार्ग, जसं आजपर्यंत अनेक विद्यार्थ्यांचं कल्याण झालंय तसं तुमचंही होणार आहे. याला श्रेयस्कर मार्ग म्हणतात. म्हणजे आपल्याला गुलाबजाम असतो, आवडतो की नाही? खूप खातो आणि खाल्ल्यानंतर आजारी पडतो. लक्षात आलं. पण मित्रांनो, प्रेयस्कर मार्ग जो असतो तो अंतितो शेवटपर्यंत हितकारक कधीच असत नाही. कसा गुरुजी? कारण प्रेय गोष्टी बदलतात, बदलू शकतात. कशा? तर माझ्या प्रिय विद्यार्थी मित्र, समजा तुम्हाला गुलाबजाम आवडते. काय आवडते? गुलाबजाम आवडते. पहिला गुलाबजाम दिला, एक नंबर झालाय, वाह क्या बात. पाचवा गुलाबजाम दिला, वाह 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 भारी. 10वा गुलाबजाम दिला, एक नंबर एक नंबर. 20वा गुलाबजाम दिला, आई गो एक नंबर झाले, पण आता बस. 50वा गुलाबजाम, नाही. 100वा गुलाबजाम, आता तुझ्या पाया पडतो आता, नाहीतर मी जाऊन मरतो, पण मला गुलाबजाम नको. अरे तुला आवडतो ना तो? आवडला होता ना? मित्रांनो, हेच प्रेयस्कर मार्ग. प्रेयस्कर मार्गामध्ये हित असतच याची खात्री नाही. आणि श्रेयस्कर मार्गामध्ये कधीही दुःख येणार नाही याची खात्री आहे. म्हणून मित्रांनो, मानवाने कोणतीही समस्या तुमच्या आयुष्यामध्ये आली, कोणतंही दुःख तुमच्या आयुष्यामध्ये आलं, तर निर्णय कसा घ्यायचा त्याचं सूत्र आज तुम्हाला सांगतो. एकीकडे प्रेयस्कर लिहायचं, दुसरीकडे श्रेयस्कर लिहायचं. आणि प्रेयस्कर म्हणजे मला आवडण्यासाठी कोणत्या गोष्टी आहेत आणि माझ्या हितासाठी कोणत्या गोष्टी आहेत. ज्या गोष्टी हिताच्या असतात त्या करायच्या असतात. वेळ प्रसंगी आवडीच्या गोष्टीला थोडी बगल द्यायची असते. समजते? या पद्धतीने जर तुम्ही निर्णय घेतलात तर आयुष्यामध्ये सुखी झाल्याशिवाय राहणार नाहीत. आणि हे आपल्याला यमदेवतेने नचिकेत संवादातून आपल्याला सांगितलंय. आणि हे कुणाचं? विविनक्ती धीरा, विवेकवान आणि धीरोदत्त व्यक्तीचं रक्षण आहे. श्रेयश्च प्रेयश्च मनश्च मेतत् संप्रयक्ती विविनक्ती धीरा. हे भगवान यमदेवतेने आपल्याला सांगितलंय. हे जो करेल त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही.
फक्त त्याला श्रेयस्कर मार्ग कोणताही निवडता आला पाहिजे, आणि त्याला श्रेयस्कर मार्ग निवडता आला की त्याचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. समजले? म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला उद्या पेड वर्गामध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर वही पेन घ्या आणि तुमच्या आयुष्यातले सगळ्या समस्या लिहून काढा. जर तुम्हाला असं वाटलं की हा वर्ग माझ्यासाठी श्रेयस्कर आहे, कल्याणप्रद आहे, तरच वर्गाला ऍडमिशन घ्या. तुम्हाला जर असं वाटलं की हा वर्ग माझी ही अडचण सोडवू शकणार नाही, तर गुरुजींना विचारा. गुरुजी म्हटले बाबा रे, ही तुझी चुकीची अपेक्षा आहे, तुझा हा प्रॉब्लेम वास्तूतून सुटणार नाही, नका घेऊ. अशी एकही प्रश्न नाही जो वास्तूमधून सुटायला मदत होणार नाही, हे लक्षात ठेवा. आणि जर तुम्हाला खात्री वाटली, सगळ्यांनी लिहून काढा आपले हे प्रश्न, उद्याचा तुमचा टास्क आहे, तरच वर्गाला ऍडमिशन घ्यायचंय. काय आचार्य, समजले? तर मित्रांनो, म्हणजे हे जर तुम्ही केलं तर, आणि तर श्रेयस्कर आणि प्रेयस्कराची निवड तुम्ही करू शकाल. नाहीतर गुरुजी मला वेळच नाही, गुरुजी मला अमुकच आहे, गुरुजी मला तमुकच आहे म्हणून स्वहित तुम्ही होण्यापासून नुकसान कराल. मग मित्रांनो, हे जे उपनिषद आहेत, ही उपनिषद आपल्या जीवनामध्ये मांगल्यप्रद असतात. वेद हे औपुरुषी आहेत, आणि वेदांचा अभ्यास करणारे व्यक्ती मित्रांनो, वेद शिव शिवो वेद, वेद हे शिव आहेत आणि शिव म्हणजेच वेद आहेत. आणि वेदाध्यायी सदाशिवा, वेदाध्ययन करणारे जे आहेत ते कायम सदाशिव असतात. म्हणून वेदाध्ययन करणारे गुरुजींना घरामध्ये बोलवून आपण वेद पठन, वेद मंत्र, पूजा पाठ करणं गरजेचं असतं. कारण मित्रांनो, नुसते साक्षात सदाशिव असतात, आणि शिव जर शिव म्हणजे कल्याण, मंगल. मग असा जेव्हा शिव आपल्या घरामधून येऊन जातात गुरुजी, नुसत्या येण्यानेही वास्तुदोष कमी व्हायला मदत होते. बरेच जण, लक्षात आलं, बरेच जण मला बोलवतात, गुरुजी तुम्ही एकदा घरातून येऊन जावा. अरे पण का येऊन जावं हेच कुणाला माहिती नसतं. आध्यात्मिक व्यक्ती, अभ्यासक व्यक्ती, वेदाध्ययन केलेली व्यक्ती नुसती घरातून येऊन जरी गेली ना, तरी आपल्या वास्तूतला दोष कमी होत असतो. म्हणून वेदाध्ययन झालेल्या गुरुजींचा विशेष आदर केला गेला पाहिजे. मग हे वेद काय आहेत? यस्य निश्वसितम वेदो ए वेदेभ्यो अखिलं जगत निर्ममेतमहं वंदे विद्यातीर्थम महेश्वरम. यस्य निश्वसितम वेदो, ज्याचे निश्वास म्हणजे वेद आहेत. वेद काय आहेत? देवांचे निश्वास म्हणजे वेद आहेत. हे वेदेभ्यो अखिलं जगत, जे अखिल जगताचे कारण वेद आहेत. निर्ममेतमहं वंदे, आणि हे वेद जिथून निर्माण झालेले आहेत असं ते विद्यातीर्थ आहे, ते महेश्वर आहे. अशा महेश्वराला मी वंदन करतो. असं वेदांतला वंदन करून मित्रांनो, आपल्याला वास्तुशास्त्र कोणी सांगितलंय आणि काय प्रदान करतं हे पाहायचंय. तर वास्तुशास्त्रामध्ये मत्स्य पुराणाचे ग्रंथकर्ता ही 18 सांगितलेले आहेत. आणि वास्तुशास्त्र काय काय प्रदान करतं हे अग्निपुराणामध्ये सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, उद्याच्या भागामध्ये वास्तुशास्त्र कुणी सांगितलं, वास्तुशास्त्र काय काय प्रदान करतं एक्झॅक्टली सगळं येतं. सुख, शांती, समाधान एवढं म्हणतं, आणि याच्यावरतीच बावळटाचा बाजार चाललेला आहे. लक्षात आलं का? पण वास्तुशास्त्र नक्की देतो काय, स्पेसिफिक काही ग्रंथांमध्ये सांगितलं, हे आपण उद्याच्या भागामध्ये पाहू. मित्रांनो, आज इथे भेटलात, आयुष्यात परत उद्या इथे भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत श्रीराम समर्थ. मित्रांनो, जर तुम्हाला आधीचे कोणी विद्यार्थी आलेले आहेत, त्यांचं जर कालच्या सारखे अजून काही वेगळ्या विद्यार्थ्यांची प्रतिक्रिया ऐकायची असेल तर तुम्ही हो टाईप करा, आपण त्यांना बोलायला लावू. मित्रांनो, 1 मिनिट, सगळ्यांनी 1 मिनिट, तुम्हाला एक लिंक देतोय आपली याची, गुगलची. ओके, जर गुरुजी तुम्हाला उत्तम शिकवतायत असं जर वाटत असेल
तर 5 स्टार रेटिंग देऊन आपल्याला तिथे व्यवस्थित प्रतिक्रिया करायची. एकच मिनिट मित्रांनो. अरे एकच मिनिट. मित्रांनो, चॅट बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती जर गुरुजींनी तुम्हाला उत्तम ज्ञान दिलं असेल असं जर वाटत असेल तर आपल्याला या लिंकवरती जाऊन 5 स्टार रेटिंग देऊन आपल्याला प्रतिक्रिया द्यायची, जेणेकरून ती भविष्यात येणाऱ्या विद्यार्थ्यांना कल्याणप्रद असेल. लक्षात आलं? तर इथे जाऊन आपल्याला 5 स्टार रेटिंग द्यायची आणि कमेंट करायची. ओके, विस्तृत कमेंट करायचे, जेणेकरून ज्यांना गरज आहे उद्या भविष्यात त्यांना या ज्ञानाचा उपयोग व्हावा, प्रत्येकाने करायचे. ओके, आणि आपण आपल्या एका विद्यार्थ्यांना आपल्यासाठी मार्गदर्शन करायला लावूया. त्यांनी हँड राईज करावा जे कोणी आले असतील तर. स्मिता जाधव आहेत. ओके, तर ते आपल्याला मार्गदर्शन करतील. आपण त्यांना ऐकूया. अनंत पाटील. स्मिता जाधव आधी बोलतील, मग अनंत पाटील बोलतील. मित्रांनो, नमस्कार. एक मिनिट स्मिता जाधव. अरे इथे 5 स्टार रेटिंग द्यायचं नाहीये, लिंकला जायचंय. लिंकला जायचंय, तिथं 5 स्टार येईल. त्या 5 स्टार वरती तुम्हाला 5वा हे दाबायचं आहे. लक्षात आलं? 5वा स्टार दाबायचा आहे. आणि तुम्हाला जे दुसऱ्यांनी वर्ग मध्ये करण्यासाठी येऊ नको मला. तुम्हाला काय फायदा झाला हे तुम्हाला तिथे सांगायचंय. समजलंय? त्या लिंक वरती जावा आणि झालं की डन टाईप करा. प्रत्येकाने करा. हा, स्मिता जाधव, आपलं अमूल्य मार्गदर्शन सगळ्यांना करा. तुम्ही काय करता, तुमचं शिक्षण, तुमची पोझिशन आणि तुम्ही का शिकताय आणि दुसऱ्यांनी शिकला तर फायदा काय होईल. ओके, चालेल. नमस्कार, मी स्मिता दिगंबर जाधव, उमेश गुरुजींच्या विशारद या वर्गाची मी 17व्या बॅचची मी विद्यार्थिनी. ॲक्च्युली मीही तुमच्यासारखंच इंस्टाग्रामवर 5 दिवसाचा फ्री कोर्सची मी लिंक पाहिली होती आणि आधी ऐकलं होतं मी याबद्दल, म्हणजे वेगवेगळ्या दुसऱ्या वास्तू रिलेटेड साईट्सबद्दल रील्स पाहिल्या होत्या. पण हे मला थोडंसं वेगळं वाटलं. वेगळं अशा करता वाटलं कारण का याच्यामध्ये जो सरांनी म्हणजे जी रील पाहिली त्याच्यामध्ये त्यांनी मला जे सांगितलंय त्याच्यामध्ये की त्यांचा जो आत्मविश्वास वगैरे दिसला मला त्याच्यामध्ये, तो थोडा वेगळा होता. वेगळा इन द सेन्स जे प्रॉब्लेम्स मेन्शन केलेले आहेत त्याच्यामध्ये, तर ते त्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन देताना जो त्यांचा आत्मविश्वास दिसला तो मैं हूं ना टाईपचा वाटला. म्हणजे माझ्याकडे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आहे, अशी रील मी कधीच पाहिली नव्हती. सो मला थोडं वेगळं वाटलं म्हणून मी म्हटलं की मी जॉईन करीन. मी ॲज अ HR सिनियर मॅनेजर HR म्हणून काम करते. हिंजवडीला असते, भरपूर ट्रॅफिक असतं येताना. तरीसुद्धा मी ठरवलं होतं की 8, 8:30 वगैरे वाजतात, 8:30 वाजतात मला कधी. तरीसुद्धा मी ठरवलं होतं की नाही, मी हे करणार म्हणून. का तर मला थोडं डिफरंट वाटलं हे, आणि म्हणून मग मी जॉईन केला. पहिल्याच दिवशी जसं तुम्हीही अनुभवलं की सुंदर छान प्रार्थना आहे. प्रत्येक ओळ त्याच्यामधली जी आहे ती फार म्हणजे आपल्याला एक वेगळी एनर्जी देते किंवा वेगळा विचार करायला लावते. अशा सुंदर प्रार्थनेने सुरुवात झाली आणि त्या पूर्ण कोर्समध्ये मी गुरुजींचं जे मार्गदर्शन ऐकलं ते थोडं म्हणजे वेगळं होतं. वेगळं अशा करता होतं की त्यांच्या प्रत्येक स्टेटमेंटला हा ग्रंथांचा, वेदांचा वगैरे आधार होता. त्यांचं प्रत्येक जे समजावून सांगत होते ते पटत होतं का तर त्याला आधार होता. आपल्याला नेहमीच कुठल्याही गोष्टीला जर बेस असेल तर आपल्याला ती गोष्ट आवडते. त्याप्रमाणे मलाही आवडली आणि पुढं मी पेड वर्गामध्ये ॲडमिशन घ्यायचं ठरवलं.
ऍडमिशन घ्यायचं ठरवलं. आधीही माझ्या रिलेटिव्हमध्ये, फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांनी म्हणजे मी ऐकलं होतं की वास्तू रिलेटेड रेमेडीज वगैरे केलेल्या आहेत. पण मला एक प्रश्न पडायचा की खरंच म्हणजे हे गरजेचं आहे का? हे आजकाल निघालेलं काही फॅड आहे का? म्हणजे असं मला वाटायचं. तर मी म्हटलं नाही, बघूया तरी. म्हणजे हे नक्कीच सरांचा 5 दिवसाचा कोर्स ऐकल्यानंतर मला वाटलं नाही, याला आधार आहे, बेस आहे. आणि हे यांचं स्पेसिफिक मला वाटलं. का तर इतर लोक रील्समध्ये जर तुम्ही पाहिलं तर ते फक्त सांगतात की या दिशेला अमकं आहे आणि तुम्ही हे करा, तुमचं असं होईल. पण ते काय आहे, त्याचं कारण काय आहे, हे मला इथं येऊन कळलं. म्हणून मला पटलं आणि मी ॲडमिशन घेतली. पण त्या दरम्यान असं झालं की मी नवीन एक बंगलो घेतला. ॲक्च्युली आम्ही बंगलो अशा करता घेतला की तिकडची जी म्हणजे तिकडचं जे लोकेशन होतं ते आम्हाला खूप आवडलं होतं आणि प्राईम लोकेशन वाटलं म्हणून आम्ही ते घेतलं. पण जेव्हा मी हा विशारद कोर्स केला तर माझा जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त कोर्स झाला. त्यावेळेला मला जाणवलं की अरे, जे प्राईम लोकेशन आम्ही म्हणत होतो ते ॲक्च्युली खूप मोठे महादोष होते आणि ते मला शिकताना जाणवले. पण हेच जर मी कोर्स केला नसता तर मला हे कधीच कळलं नसतं आणि त्याचे परिणाम आम्हाला भोगावे लागले असते, जे की फार डेंजरस, म्हणजे शारीरिक, मानसिक आणि आमच्या पुढच्या पिढीला पण हानिकारक होते ते. पण हा कोर्स केल्यामुळे मला ते कळलं. आणि खरंच जसं ॲडव्हर्टाईजमध्ये म्हणजे सॉरी, रीलमध्ये जसं गुरुजींनी सांगितलंय की दैव तुम्हाला संधी देतं आणि जर तुम्ही त्या संधीचं सोनं नाही केलं तर मग काय उपयोग. तर त्याप्रमाणे मग मला जी संधी मिळाली मी त्याचं सोनं केलं आणि मी काही रेमेडीज करून घेतल्या. विजिट म्हणजे स्वतः ॲनालिसिस केलं. गुरुजींकडनं सुद्धा मी ते कळवून घेतलं. आणि आज आमच्या घराचं, माझ्या घरातल्या कुटुंबियांचं काही गोष्ट म्हणजे पुढे काही हानी होण्यापेक्षा मी त्यांचं संरक्षण करून घेतलं. म्हणजे आम्ही पुढच्या त्रासातनं, म्हणजे काही झाल्यानंतर करणं, जसं आपण कोरोना नंतर अवेअरनेस आपल्यामध्ये आला, हेल्थ अवेअरनेस आला आणि मग आपण आता आधीच चेकअप करून घेतो किंवा प्रिव्हेंटिव्ह हेल्थ चेकअप करून घेतो आपण. पण त्याप्रमाणेच मला हे आधीच कळलं, शिकले मी, म्हणून मग मी माझ्या कुटुंबाला या त्रासातनं वाचवू शकले. नाहीतर मग नंतर पुन्हा पैसे जाणं, मानसिक त्रास होणं, या सगळ्या गोष्टी झाल्या असत्या. तर त्याप्रमाणे मला असं वाटतं की जसा मी उपयोग केला, गुरुजींच्या ज्ञानाचा मी उपयोग केला, मी खरंच गुरुजींची खूप आभारी आहे की त्यांच्यामुळं मला आपल्या देशामध्ये, आपला भारत देश हा वेदांनी, शास्त्रांनी किती समृद्ध आहे. आणि आपण बाहेरच्या देशातनं येणाऱ्या, पाश्चात्य देशातनं येणाऱ्या गोष्टींकडे आपण आकर्षित होतो आणि त्या गोष्टी आपण अवलंबतो, जेव्हा की आपण समृद्ध आहोत, आपल्याकडे सगळं काही आहे. तर हे मला गुरुजींकडनं कळलं. ते सुद्धा मी त्या त्या ह्याच्यामध्ये मी स्वतःहून इंटरेस्ट दाखवला, ती संधी ओळखली म्हणून. तर मला असं वाटतं की जसा मी विचार केला तसा तुम्हीही विचार करावा आणि गुरुजींच्या ज्ञानाचा, गुरुजींकडे जे काही ज्ञान आहे त्याचा तुम्ही उपयोग करून घ्यावा आणि तुमच्याही घराचं, तुमच्या घरातल्या लोकांचं संरक्षण करावं. सुखी, समृद्धी आणि आनंदी जीवन, क्वालिटी लाईफ तुम्हीही स्पेंड करावं, अशी माझी इच्छा आहे. श्रीराम समर्थ गुरुजी. छान. श्रीराम समर्थ. खूपच छान. साठी खूप छान. आणि आता आपण बघतोय, आमच्या batchनंतर सत्तरच्या batchमधले सगळ्यात मोठे विद्यार्थी म्हणजे आनंद पाटील आता आपल्याशी संवाद साधतायत. हा, आनंद पाटील माईक चालू करा. आनंद पाटील माईक चालू करा. आनंद पाटील आवाज नाही येत. आवाज नाही. हा, कळतोय, बोला बोला. श्रीराम समर्थ गुरु. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आमचे गुरुजी रमेश उमेश कुलकर्णी गुरुजी. बोला बोला, आनंद पाटील आवाज गेला. माईक चालू करा तुम्ही, तुमचा आवाज गेला परत. हा, परत चालू करा आनंद पाटील. वेदमूर्ती रमेश उमेश कुलकर्णी गुरुजी यांच्या 17व्या बॅचचा मी विद्यार्थी आहे. ज्यावेळेस मी गुरुजींचं फेसबुकवरती पाहिलं की
मोफत वास्तुवर्ग चालू होणार आहे. त्यावेळेस मी अशा बऱ्याचशा फेसबुकवरती मी ॲडव्हर्टाईज पाहिल्या होत्या. त्यावेळेस लक्षात आलं किंवा प्रत्येक वेळेस मी ज्यावेळेस वास्तुवर्ग चालू करायचा त्यावेळेस प्रत्येक जण म्हणायचे आणि त्याची ॲडव्हर्टाईज यायची आणि त्यावेळेस म्हणायचे लिंक ओपन करा. लिंक ओपन करा म्हटल्याच्यानंतर पुन्हा म्हणायचे पैसे भरा. असं बरेच वेळेस माझं झालं होतं आणि ती पूर्ण बिलिंग पूर्णपणे बंद केली होती. ज्यावेळेस गुरुजींचं मी लिंक ओपन केली त्यावेळेस असं कुठल्याही गोष्टीचं पैसे भरा हा विषय कधीही आलेला नव्हता. त्यावेळेस मला विश्वास वाटला की गुरुजीपाशी आपल्याला काहीतरी वास्तुविषयक मिळणार आहे, वास्तुविषयक शिकायला मिळणार आहे. तेव्हा कळालं की आपल्या जीवनात काही विविध फायदे जसे की चांगले नातेसंबंध, बरीच काही म्हणजे नकारात्मक ऊर्जा काढून टाकणे, सकारात्मक स्पंदने निर्माण करणे, वास्तुउद्दिष्ट निर्माण करणे आणि या गोष्टी गुरुजीच्या आवाजातून आम्हाला शिकायला मिळाल्या. आणि लक्षात आलं किंवा आज गुरुजी आम्हाला सांगतात आज प्रत्येक गोष्टी आग्नेय कोपऱ्यात काय पाहिजे, नैऋत्यात काय पाहिजे, आग्नेय नैऋत्य वायू ईशान्य या सर्व गोष्टीने आम्ही आज पूर्णपणे गुरुजीच्या माध्यमातून आम्ही शिकलो. आता विशेष असा काल विषय असा होता किचन कुठं असावं, त्याच्यानंतर आरसा कुठं असावा आणि तिजोरी कुठे असावी. गुरुजी ज्यावेळेस आम्ही सांगत होते त्यावेळेस अक्षरशः आम्हाला वाटलं वा आपण काहीतरी गुरुजीकडनं खूप अभ्यास घेतलाय आणि या ठिकाणी या गोष्टी ठेवल्या पाहिजेत. मी आज माझ्या घरामध्ये गुरुजी काल मला सांगितलं की गुरुजी या ठिकाणी आरसा असू नये, त्या चुकी ठिकाणी झालं होतं. अक्षरशः मी पूर्ण आरसे मी आज काढून टाकले. तेव्हापासून माझ्या लक्षात आलं किंवा आज मी या वास्तुशास्त्र विशारद वर्गामध्ये आज बोलू शकतो. एवढी ताकद गुरुजीच्या शब्दात आहे, या वास्तुशास्त्रात आहे. खूप काही मला शिकायला मिळालं आणि माझा एक स्वभाव असा होता की मला चिडचिडपणा खूप यायचा. गुरुजीला पण माहिती आहे, ज्यावेळेस हा वर्ग मी जॉईन केला, ज्यावेळेस तुम्ही जसं म्हणता की आज वर्गामध्ये तुम्ही आज 5 दिवस तुम्ही जे तुम्ही करताय ना आज त्या वर्गामध्ये तर गुरुजीला माहित होतं हे मी आनंद पाटील माझा खोडकर विद्यार्थी आहे, त्यांना माहिती होतं. आणि ज्यावेळेस गुरुजीच्या सानिध्यात मी आलो आणि ज्या वेळेस गुरुजीच्या सानिध्यानंतर गुरुजी ज्यावेळेस मला बोलले असं हे करा ते करा, त्यानंतर आज मी खूप शांत आणि व्यवस्थित झालेलो आहे आणि त्या ठिकाणी मी आज समाधानपूर्वक आज जीवन जगत आहे. आज मी स्वतः इंजिनियर आहे आणि आज कमीत कमी मी 10 व्हिजिट केलेल्या आहेत आणि गुरुजीच्या माध्यमातून आल्यापासून माझ्या उद्योगामध्ये सुद्धा भरभराटी झालेली आहे. आणि मित्र कंपनी असतील, पाहुणे वगैरे असतील, यांना पण म्हणतोय गुरुजी तुम्हाला जॉईन करा आणि तुमच्या जीवनामध्ये जे काही घरामध्ये चुका झालेल्या आहेत त्या दुरुस्त करून घ्या, समृद्ध व्हा आणि चांगलं जीवन जगा. वास्तुशास्त्र हे खूप मोठं शास्त्र आहे, हे बऱ्याचशा लोकांना माहिती नाही. कारण आकलन गुरुजीच्या सानिध्यात ज्यावेळेस आपण येतो ना त्यावेळेस ह्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. सगळ्या गोष्टी माहिती होत असतात आणि याच्या माध्यमातून आपल्याला जीवनामध्ये कसं जीवन जगायचं आहे. गुरुजी या काही वेळेस अशा गोष्टी सांगतात, किचनमध्ये आपण घरच्यासोबत कसं वागलं पाहिजे, आपल्या भावबंधकीसोबत कसं वागलं पाहिजे, आपण काय गोष्टी बोलल्या पाहिजे. एवढा मोठा अनुभव आणि एवढा अभ्यास गुरुजीपाशी आहे. गुरुजी म्हणजे आमचे एक अथांग सागर आहेत. या ठिकाणी तुम्ही ज्या ज्या गोष्टी गुरुजीला विचारताल त्या त्या गोष्टीचं 100% तुम्हाला समाधान होणार आहे आणि ते मला स्वतः झालेलं आहे. आज आमचा वास्तुविशारदाचा एक कोर्स होता, तुम्हाला आता बोललोच मी, आणि त्या गोष्टी केल्या, रेमेडीज केल्या मी आज तुम्हाला आज तुमच्या समोर येऊन बोलतोय. आणखी काय पाहिजे. गुरुजी तुमचा आशीर्वाद आमच्या सदैव हमेशा डोक्यावरती असावा. बस. यस, खूप छान. श्री स्वामी समर्थ. अनंत पाटलांसाठी ग्रेट. शिल्पा खडीलकर ज्या आयटी क्षेत्रात कार्य करतात, आपण त्यांना हे करूया. बोला. नमस्कार गुरुजी. श्रीराम समर्थ. आता म्हणजे मी तुमच्यासारखीच मागच्या वेळेला वर्गामध्ये बसले होते, मोफत वर्गामध्ये, आणि 5 दिवसांचा वर्ग होता. त्यानंतर नवरात्र होतं. तर शेवटच्या आदल्या दिवशी मला चुकून झोप लागली आणि दुसऱ्या दिवशी पण असंच झालं होतं. आणि
आज मी तो मोफत वर्ग झाल्यावरती क्लास जॉईन केला आणि कम्प्लीट करायच्या स्टेजवरती आलेली आहे. पण विचार करा, जर माझी ही संधी हुकली असती तर आत्ता ज्या गोष्टी मला मिळत आहेत, म्हणजे 100 मार्काचा आमचा प्रोजेक्ट आहे, विविध ठिकाणी लोकांशी विविध बोलतोय आम्ही, त्याच्यातून माहिती घेतो आहोत आणि आम्हाला असलेल्या माहितीचा उपयोग करून कसा कसा उपयोग होईल हे सगळं आम्ही बघत आहोत. प्रत्येक वास्तूमध्ये ती नजर तयार होती आमची. गुरुजींनी प्रत्येक गोष्ट कशी सांगितली आहे, ती कशी आपण वापरू शकतो याचा एक्सपिरियन्स दिलेला आहे गुरुजींनी आम्हाला. आता म्हणजे हे तर सांगितलं मी गुरुजींबद्दल, पण मी माझ्याबद्दल सांगते. मी स्वतः शिल्पा खाडीलकर. मी आता एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करते आहे. त्याआधी 20 वर्ष मी कम्प्युटर सायन्स पीजी स्टुडंट्सला शिकवत होते ऍज अ लेक्चरर. आणि म्हणजे एवढं सगळं, म्हणजे सायन्स बॅकग्राऊंड असताना असा कधी विचारच डोक्यात आला नव्हता की आपण वास्तुशास्त्र शिकूया किंवा हे सायन्स आहे आणि ते शिकायचं आहे. पण माझ्या अनुभवावरून मी सांगते की हे एकदम म्हणजे महत्वाचं शास्त्र आहे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला खूपच गरजेचं असलेलं. कारण ज्या वेळेला आपण त्या गोष्टी चुकीच्या करत आहोत आपल्या घरामध्ये, वास्तूमध्ये, आणि ज्या वेळेला आपल्याला ते कळतं की त्याच्या निगेटिव्ह इम्पॅक्टमुळे आपल्या वास्तूमध्ये दोष निर्माण होत आहेत किंवा आपल्या रिलेशन्स मध्ये काही प्रॉब्लेम येत आहेत वगैरे गोष्टी घडत असतात, तर हे कळल्यानंतर त्या सुधारणा करणं हे शक्य असतं. फक्त आधी हे कळणं गरजेचं आहे आणि ते कळण्यासाठी म्हणून वास्तुशास्त्र शिकणं पण गरजेचं आहे. आमच्या बॅचमध्ये बरीच आम्ही एक कुटुंब तयार झालेलं आहे आणि सगळ्यांना पण त्या गोष्टीचा फायदा होतोय. आम्ही सगळेजण एकमेकांचे अनुभव शेअर करतो, त्यावेळेला आम्हाला ह्या गोष्टी कळत असतात. तसंच आम्हाला वाटतं की तुम्हा सर्वांना सुद्धा या गोष्टी कळाव्या, म्हणून तुम्ही न चुकता पैसे नसतील तर ऍडजस्ट करून कसंही करून वास्तू वर्ग जॉईन केला आणि हा अनुभव घेतला. आणखी एक गोष्ट सांगायची की गुरुजींनी स्वतः खूप मोठं अध्ययन करून खूप मोठी तपस्या करून ह्या सगळ्या गोष्टी मिळवलेल्या आहेत. म्हणजे त्यांच्या ज्ञानाचा फायदा आम्हाला